पुरंदर आणि बारामती तालुक्याला वरदान ठरलेलं नाझरे धरण 100% भरलं। नाझरे धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू। 3 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सौताडातील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा प्रवाहित। 26% पाऊस झाल्यानं नदी नाले ओढ्यांना पूर। पुण्यामध्ये काल दिवसभर पाऊस। भर पावसातही डॉक्टरांचं आंदोलन। गुडलक चौकातून डॉक्टरांचा कॅन्डल मार्च। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठात बेमुदत काम बंद आंदोलनाचा 10वा दिवस। मागण्या मान्य न झाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम। चिपळूणमधील सावर्डेतील कात कंपनी विरोधात नागरिकांचं साखळी उपोषण। कारवाई न केल्यानं नागरिक संतप्त। यवतमाळमध्ये जन्ममृत्यूच्या दाखल्यासाठी लिपिकानं मागितली लाच। महसूल विभागाकडून लिपिकावर निलंबनाची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामपंचायतीची ऑनलाईन सेवा ठप्प। संगणक परिचालकांचा करार संपला। कामाचा खोळंबा। सोलापुरात बनावट परवाने देत पालिकेची फसवणूक। चौघांविरोधात गुन्हा दाखल। अहमदनगरमधील गणपतीच्या मूर्तींना देशभरातून मागणी। कच्चा माल आणि मजुरीमुळे गणपतीच्या मूर्तींमध्ये 20 ते 30% वाढ। खारघरमध्ये चालत्या कारनं घेतला पेट। आगीमध्ये कार जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही।